नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 मिनिटात आमरस कसा बनवायचा हे पाहणार आहोत. या पद्धतीने जर तुम्ही आमरस बनवलात, तर त्यानंतर नेहमी याच पद्धतीने तुम्ही आमरस बनवाल ह्याची मला खात्री आहे. तर बघूया आपण आमरस कसा बनवायचा. तर मी इथे 4 ते 5 आंबे घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याचा देठाकडचा भाग मी चाकूने कापून काढलेला आहे आणि त्यानंतर मी हातानेच साली काढते. हाताने साली काढण्याचं कारण हेच आहे, की सालीला जास्त गर उरत नाही जर हाताने काढलं तर. आपण कापत बसलो ना, तर सालीलाही गर उरतो. मग ते काढायला वेळ जातो आणि त्यानंतर मी कोळीकडच्या भागाला जो उरलेला गर आहे, तो सगळा मी चाकूने काढलेला आहे, जेणेकरून इझिली पटकन तोही गर अगदी रिमूव्ह होतो आणि कोळीलाही गर उरत नाही. त्यानंतर आपल्याला ज्युसरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये हा सगळा गर ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 ते 2 विलायचीचे दाणे मी घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे 4 ते 5 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. साखरेऐवजी तुम्ही गूळही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर 300 ते 350 फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. म्हशीचं दूध आहे. तुम्हाला आवडत असेल तर गाईचंही दूध वापरू शकता. पण फुल क्रीम दूध वापरा. टेस्ट खूप छान येते. त्यानंतर हे मिश्रण आपण आता मिक्सरला कंप्लीटली बारीक करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपला आमरस तयार झालेला आहे. बघू शकता थिकनेस. थिकनेस जसा तुम्हाला हवा तसा तुम्ही कमी जास्त करू शकता. वाटलं तर तुम्ही पाणी टाकू शकता. पण फक्त दूध टाकलं तर टेस्ट अप्रतिम येते. बघू शकताय तुम्ही थिकनेस. या थिकनेसला मी आमरस बनवलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.